काय लावले तुम्ही? अख्खी प्रॉपर्टी लावणार त्या मंदिरात सापडलेल्या बाळावर? सुचार मागचा घुसपाट कशाला काढतोय? तुम्ही गप का बसताय हो? तुम्हाला त्या दिवशी माझा मुद्दा पटला होता ना? सुचार पण मी तुला सांगितलं होतं ना, तान बाळ आहे ते. पण तुम्ही असं का करा? अरे येडे का काय तू? दिली ना तुला तुझी प्रॉपर्टी, आता काय आणखीन? नाही ते बरंच झालं. आधीच प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेतली मी, नाहीतर ती पण बाटलेल्या पोरावर उधळली असती तुम्ही. सरकार, तुम्हाला म्हातारचळ झालं आहे. तुमचं जसं वय होत चाललंय ना, तसं विचित्र वागताय तुम्ही. तुझ्या नीट बोल, बाप आहे मी तुझा. आणि विचित्र मी नाही वागत, तू वागतोयस. मी काय विचित्र वागतोय? अहो, तुम्ही तर दादाला मूल दत्तक घ्यायला विरोध करत होता, आठवतंय का? आणि आता सापडलेल्या पोराला नातू म्हणताय तुम्ही. अक्कल आली मला, नव्हती पूर्वी. सुजा, तू सुद्धा जरा विचार कर. तुम्हाला माहिती मी माझा प्रोजेक्ट का सुरू केलाय ते. आता काम पण सुरू होईल त्याचं. मी काय तुमच्यासारखा घराच्या भांडणात अडकून पडलो नाहीये. मी माझं काम करून मोकळं झालोय. आता तुम्ही जे काम केलंय ते सगळं दुसऱ्याच्या पोरावर उधळताय तुम्ही. दुसऱ्याच्या नाही सुजा, स्वतःच्या पोरावर उधळतोय. तू बाप झालायस म्हणून तुला स्वप्नाची तडपड दिसत नाही. अरे बाळ आल्यापासून त्याला पूर्ण झाल्यासारखं वाटतंय, आणि आयुष्यभर याच कारणानं मी त्याला लय ताप दिलाय. ते सगळं मी आता भरून काढणार आहे. या बाळासाठी ना जेवढा पैसा लागेल तेवढा मी वाचणार आहे, पण या बाळाला कुठंच जाऊ देणार नाही. हे माझ्या वेळी कुठं जातो? माझ्या वेळी आधी मला विष घातलं आणि मग प्रॉपर्टी दिली. अरे मागचं कशाला काढतोयस? तुझ्या वाटणीचं काय जे होतं ते तुला दिलं ना, आणि आणखी पाहिजे तर स्वतःच्या हिमती मिळव की. भांडतोयस कशाला? सरकार, या घरात राहणं यालाच हिंमत लागती, आणि मी तुमची प्रॉपर्टी अशी कोणालाही मिळवून देणार नाही. माझा निर्णय झालाय. बर, मग आता माझा आहे का? तुम्ही द्याच पैसे बाळाला थांबवायला. नाही ना, मी त्याच वेळी आर्जाला तुम्ही जे काय केलं ते सगळं खरं सांगितलं ना, तर बघ. हे लय चुकीचं करतोय सुजा, तू लय चुकीचं करतोयस. अरे जरा काय झालं की लगेच तू विषय काढतोयस आणि धमकावतोयस मला. हो, कारण त्याशिवाय तुम्ही ऐकणारच नाही. अरे पण काय करायचंय तुला? बाकीच्या प्रॉपर्टीचं मी काय करतोय त्याचं? ना ते पोर पाहिजे घरात मला, ना त्यावर तुम्ही पैसे उधळलेले. बघा मग तुम्हाला काय करायचंय ती. सरकार, कसं काय? बरं आहे ना? हा एकदम बरं आहे. तुम्ही कसे आहेत बापू? अहो बरं चाललंय. बरोबर या. नाही आता येत बसत नाही, आप्याकडे आलो होतो. आप्या कुठे आहे? हाय की ठीक आहे, आलीच घ्या. बापू आलेच ना? हा. सरकार, मी बापूंसोबत जरा बाहेर जाऊन येते. बरोबर ये. हा, आलेच. सरकार, तुम्ही किती पोचलेले आहात हे माहिती आहे मला. तुम्ही तर आधीच आपल्याला सगळं सांगितलंय, त्यामुळे मी ते पण आराजाला सगळं सांगून टाकेन, आणि ह्या सरकार निवासाचे तुकडे होतील. सुजा, अप्पीला मध्ये घेऊ नकोस. त्याला आपल्यात मी नाही, तुम्ही घेतलंय सरकार. तुम्ही सांगितलंय तिला. अरे पण सुजा, उद्या जेव्हा ते अधिकारी बाळाला घेऊन जायला येतील ना, तेव्हा एकदम शांत बसायचं. एकदम शांत. तुम्ही जर बोलला तर मी पण बोलणार. उद्या काय होईल काय माहित. आप्या, काय ग? काय झालं? एवढं गडबडीत काय बापू, बोलवलंस? मला बोलायचंय. मला लय बोलायचंय. मला माझं मन मोकळं करायचंय. मग बोल की. बापू, मी कुठे चुकले? मी तत्वांना धरून चालतीये, आणि माझे वागणं आता घरच्यांना नाही पटत आहे. त्यांना राग येतो या सगळ्या गोष्टींचा. पण बापू, आम्ही पहिल्यापासूनच तत्व धरून चालले ना. आतापर्यंत मी तत्वनिशीत चालत आले ना. मग आणि आता ना मला कुठलाच मार्ग नाही दिसत आहे बापू. मला काय करावं कळतच नाहीये. उद्या ते बाळ ना घरातून निघून जाणार आहे. आप्या, अगं असं हे सगळं माझ्यामुळे होतंय. मला कळलंय आता, माझ्यामुळे ते बाळ घरातून निघून जाणार आहे. मला काहीच कळत नाही. मी चुकी केली. मी अर्जुनला सांगितलं ना तो फॉर्म भर म्हणून. आता काय करू मी? स्वप्नील सर आणि रुपाली त्यांच्या बाबतीत नव्हतं ना असं करायला पाहिजे मी. अहो म्हणजे बघा की आता ते बाळ आपल्याच घरात राहिलं असतं तर चांगलंच होतं ना. काय वाईट होतं त्यात? फक्त मी हा विचार केला बापू की ते बाळ कायदेशीर आपल्या घरात राहील ना, चांगलं होईल सगळं, म्हणून मी विचार करत होते. माझ्या मनात काहीच खोट नाही बापू, पण मला आता नाही कळत मी काय करू. आप्या, थांब.
पाणी पी. सावकाश. आपल्या तुला एक प्रश्न विचारू. तू इथवर कशी आलीस माहितीये का तुला? कशी? तुझ्या तत्वांमुळं. नाही हो बापू. होय आप्या. अगं तू मला सांग, आपली राणी रस्त्यावर चालती की नाही? आता बाकीच्या गोष्टी पण असतील, पण ती चालती कशामुळं? पेट्रोलमुळं. पेट्रोल नसेल तर चालेल का ती? नाही ना. तुझं पण तसंच आहे आप्या. अगं तुझी तत्व म्हणजे तुझं पेट्रोल आहे. त्याच्याशिवाय तू कशी चालशील? हा, लक्षात घे. हे बघ, तत्व हे तू शाळेत गेल्यानंतर तुला त्याचा संदर्भ लागला असेल, तुला शिकवल्यावर कळलं असेल, पण लहानपणापासून तू तत्वानच वागत आली आहेस. तू कधीच तडजोड केली नाहीस आप्या. तुला पटलं ना तर तू सांगितलंयस मला पटलंय म्हणून. आणि आणि जेव्हा जेव्हा तुला नाही पटलं ना तेव्हा तू स्पष्ट सांगितलंयस मला हे आवडलं नाही म्हणून. आहे बापू, पण यावेळी मी चुकले ना. मी स्वप्नील सर आणि रुपालीताईंच्या बाबतीत असं नव्हते वागायला पाहिजे. आता बघा की उद्या बाळ घरातून निघून जाणार. रुपालीताई, काय होईल त्यांचं? मग त्यांना कसं सांगायचं, कसं समजवायचं? कोण सांगणार त्यांना हे सगळं? आप्या अगं तू नाही चुकली. हीच तर तुझ्या खरेपणाची परीक्षा होती आणि त्यात तू पास झालीस आप्या. हे बघ, कितीही अवघड परिस्थिती आली ना तर तू तुझ्या तत्वांसोबत राहिलीयस. बापू, मी माझी माणसं डावलून तत्व निवडली. मला नाही वाटत तू काय चुकीची वागलीयस. हे बघ, आता गोंधळ होईल, तुला वाट दिसत नसेल, पण आप्या तुझी तत्वच तुला वाट दाखवतील. नाही बापू, मी दिवसभर लय विचार केलाय. मला काही मार्ग सापडत नाही. अहो, म्हणजे बघा की मला काहीच उत्तर मिळत नाहीये. मी जिथे बघते ना तिथे सगळीकडे अंधार आहे. मला कळतच नाही आता मी काय करू. मला नाही सापडत ते उत्तर बापू. आप्या किती पण गडद अंधार असला ना तरी एक दिवा त्याला संपवायला पुरेसा असतो. एवढा प्रकाश पडतो माहितीये का? आप्या स्वतःतल्या मनातल्या प्रकाशावर विश्वास ठेव. स्वतःवर विश्वास ठेव. स्वतःच्या कामावर विश्वास ठेव बाळा. येते का लक्षात तुझ्या? हे बघ, उद्या नक्की काहीतरी चांगलं होणार. बापू, आता उद्या बाळ घर सोडून जाणार. त्यानंतर जे काही होईल ना ते सहन करण्याची ताकद मिळावी बा. किंवा आप्या असा विचार कर, ते बाळ उद्या घरातून जाणार नाही हे पण लक्षात घे. उद्या काहीतरी चांगलं होणार आहे असं पण म्हण की. येते का लक्षात तुझ्या? जे काय होईल ना त्याला तोंड द्यायला तू सक्षम आहेस आप्या. गेलं का टेन्शन? निघायचं का आता? चला. काय अर्जा, आईची आठवण येते वाटतं. हा, आज येते जरा. आजच? अरे कदम मी बारका होतो तेव्हा नाही का गावात लाईट जायची मंगळवारची. आम्हाला लई भीती वाटायची. अहो, काय करू कळायचंच नाही. असं पळत जायचो आणि आईच्या कुशीत लपायचो. अशी गाढ झोप लागायची ना, कसली भीती न कसलं काय. अच्छा, म्हणजे भीती वाटते म्हणून आठवण येते होय. कदम आईच्या पदराची ऊब पाहिजे हो परत. लहानपणी गावली एकदा, परत गेली ती गेलीच. अरे अर्जा, असं का बोलतोय का? तुझी आई आहे ना, कुठे गेलेली नाही. नाही तीच बरं आहे कदम. वर सुखात तरी असेल. अरे अर्जा, असं का बोलतोयस तू? मग कसं बोलू कदम? लहानपणापासून तुम्ही काय शिकवलं मला? तुम्ही नाही आईने. अर्जुन चांगल्या लोकांसोबत चांगलंच होतं, बरोबर ना? उद्या ही लोक येतील, बाळाला घेऊन जाते, घराचे तुकडे होते, म्हणजे आपण चांगली लोक नाही का? अर्जा, अरे तुला काय झालंय रे? काय माहिती. अरे असा हार मानणारा माणूस नाही रे तू. शेवटपर्यंत लढणारा माणूस आहेस. अरे तुझ्या लग्नाची आठव ना. कदम मी असं का झालं तुम्हाला चांगलंच माहिती. का? तुझ्या बाळामुळे का? नाही तर काय, आयुष्यभर नियती करत बसलो. काय दिलं नियतीने मला? काय दिलं? हे बघ अर्जा, असं हार मानून नाही चालणार. अजून अख्खी रात्र आहे, अजून लई वेळ आहे आपल्याकडे. काय होणार या वेळेत? काय नाही होणार. वेळ हातातून निघून गेली आहे, हेच खरं. संपले सगळं.
काय संपले? हा, अरे तू जिंकतायस ना अजून, श्वास चालू आहे तुझा. अरे तुला वाटते ना बाळ घरातनं बाहेर नाही गेलं पाहिजे, हे घर नाही तुटलं पाहिजे. अरे मग कर ना काहीतरी. हा, त्या अधिकाऱ्याला सांग, त्याला पटव की बाळ इथंच का राहिलं पाहिजे. पण अर्जा, अशी हार नको रे मानू. अरे तूच अशी हार मानलीस तर अप्पीला, स्वप्नीला, या घराला कोण सांभाळणार रे? तर माझं मलाच सांभाळणं व्हाय ना, मी कसला सांभाळतोय घराला? हीच पहिलं डोक्यातनं काढून टाक. ते चिंचुके सांगत होता त्या अधिकारी, पण नियमच असा आहे ना, एकदा का बाळ सापडल्याची नोंद केली आणि त्याला घेण्यासाठीचा कुणाचा अर्ज आलेला नसेल ना, ते सरकारी अनाथाश्रमात घेऊनच जातात, भरती करायलाच लागतं. कदम, हे बघा उद्या काहीच नाही होऊ शकत, कुणीच काहीच करू शकत नाही, कुणीच नाही करू शकत. ठीक आहे, मग तू जाऊन झोप, बघू उद्याच उद्या. अर्जा, तुझा नसला ना तरी माझा नाप्पीचा विश्वास आहे नियतीवर. बघा झोपतो. सुजय, कसला विचार करतोयस? उद्याची वाट बघतोय. आता फक्त सकाळ कधी होती ना असं झालंय मला. अप्पे काय सापडलं? साहेब, बोल चिंचुके. अहो ते साहेब आणि मॅडम आलेत. अरे बाहेर थांबवले काय त्यांना? जा पटकन घेऊन ये. हा. या. नमस्कार. नमस्कार. बसा. मी सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम, या पोलीस स्टेशनचा इंचार्ज. मी रेखा पावसकर. मी योगेश इंगोले. चिंचुके, चहाचं बघ. हा साहेब, सांगतो. आपण कामाचं बोलू, जास्त वेळ नाही आमच्याकडे. हो सर. बाळ कुठे? माझ्या घरी. अरे वा, तुम्ही बाळाला घरी नेलं हे खूप छान गोष्ट झाली, कारण त्यामुळे त्याची काळजी नीट घेतली जाईल ना. हा, खरं तर उलटच झालंय बरं का. म्हणजे बाळ तुमच्या सगळ्यांची काळजी घेते की काय? नाही, तुम्हाला खरं जाऊ का साहेब, बाळ जसं घरात आले ना, घरातलं वातावरणच बदललं हो. म्हणजे माझे काका आहेत थोरले, ते काका काकी दादा वहिनी सगळ्यांना लळा लागलाय बाळाचा. पण तुम्ही बाळाला तिकडे घरी नेलत ना, म्हणून हे होते. नाहीतर आजकाल एवढी माणुसकी पण कोणी दाखवत नाही हो. घरी घेऊन गेलो म्हणजे आमच्या वहिनी आहेत, त्यांना गावच्या मंदिरात सापडलं बाळ. अच्छा, मग त्याच बाळाला घरी घेऊन गेल्या का? नाही नाही, खरं तर म्हणजे त्यांनी मला कळवलं आणि मग आम्ही घेऊन गेलो घरी बाळाला. आणि बाळ घरात आल्यामुळे खूपच फरक पडलाय. म्हणजे तुम्ही इकडे येणार ज्यावेळी मला कळलं ना, त्याचवेळी मी तुम्हाला म्हणायच्या तयारीतच होतो की आम्हाला ते बाळ लवकरात लवकर. वा, मस्त आहे चहा. हो, पण चहा घेऊन निघूया तुमच्या घरी. मॅडम, तुम्हीच घेऊन जाणार आहे का? हो, म्हणजे सातारलाच जायचंय ना, किती वेळ लागणार आहे? मॅडम, बाळ माझ्याच घरी राहिलं तर चालेल? म्हणजे तुम्हाला काय सगळ्यांना बाळ घरीच राहावं अशी इच्छा आहे का? नाही, म्हणजे त्यांना. हो, आमच्या घरच्या सगळ्यांनाच तसं वाटतंय की बाळ घरी असावं म्हणून. पण तुम्हाला त्याला दत्तक घ्यायचंय का? तशी कायदेशीर प्रक्रिया करा मग. हो, बाळाला असंच तर ठेवून घेऊ शकत नाही आपण. सरकारी नियमानुसार बाळाला आश्रमातच न्यावं लागेल.
हा मॅडम, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण शेवटी सरकारी अनाथ आश्रमात मिळणाऱ्या गोष्टी किंवा सुविधा आणि घरच्या सुविधा यामध्ये फरक असतोच ना. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आपण बाळाला असंच ठेवून नाही ना घेऊ शकत. एक पोलीस असून तुम्ही एवढा आग्रह का करताय? अहो तसं नाही, ते फक्त विचारत होते तुम्हाला. हे बघा, तुम्ही कायदेशीर प्रक्रिया करा आणि ठेवून घ्या बाळाला. म्हणजे तुम्ही करा किंवा तुमच्या घरच्यांना सांगा ना. ठीक आहे, बघतो कसं होतंय ते. ठीक आहे, मग निघूया तुमच्या घरी. चला निघू. चल. रुपाले, बाळाला घेऊ का जरा मी? अहो घ्या की, विचारताय काय? आजीकडे जायचं जायचं आजीकडे. हो, चला चला चला, आजीकडे जातं बाळ आमचं. काय ग बाया, कसलं गोंडस आहे ग माझं गोडूलं. तुला सांगू का रुपाले, अगं ह्या बाळाला ना मांडीवून खाली ठेवशीच वाटत नाही बघ. काय बया, आता परत या बाळाला हातात कधी घेता येणार आहे का नाही काय माहिती. मला तर वाटतं नाही घेता येणार. पण हे बघ बाळा, या मणी आजीला विसरू नको हा तू. काय असं का म्हणताय तुम्ही? बाळ कुठे जाणार आहे? अगं रुपाले, तुला काहीच माहिती नाही बघ. म्हणजे काय हो, काय म्हणतात मावशी? हा, अगं ते एवढं काय नाही, बाळाला तपासायला येणार आहेत ना. तपासायला? काय झालं आपल्या बाळाला? नाही नाही, बाळाला नाही झालंय काही ताई. मग तुम्ही काय लपवताय का माझ्यापासून? हा, लपवताय का काय माझ्यापासून? अगं रुपाले, आता काय सांगायचं तुला. मने भास्कर. अहो ताई, हिरकणी योजना आहे ना, त्या योजनेद्वारे बाळाला तपासण्यासाठी काही अधिकारी आपल्या घरी येणार आहेत. असं एवढंच आहे ना? नक्की एवढंच आहे ना? मग मावशी असं का म्हणाल्या? परत बाळाला भेटीन नाही भेटीन माहित नाही म्हणून? हा, नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो बाळ कुठे जाणार आहे तेव्हा? हो रुपाली, आणि आवरूया ना आपण आता, आणि बाळाला पण चांगले कपडे घालून ये. हा, द्या मावशी बाळाला इकडं. हा, अरे माझे सोनू, आम्ही छान छान कपडे घालणार, छान छान तयार होणार. चला, छान छान कपडे घालून आपण छान तयार होऊयात. किती खोटं बोलावं लागतंय मला रुपाली. मग काय करणार बाबा, या पिनं अर्जानं परिस्थितीच तशी करून ठेवली ना. काय करायचं आणि कोण करणार त्यांना काय. हा, तत्व आणि कायदे महत्वाचे आहेत त्यांना. माणसं काय येत जात राहतात. हे सुजा, तू कशाला मध्ये बोलतो र? मध्ये म्हणजे माझंच घर नाही का? बोलायचं पण नाही आता मी. नाही, तुझंच घर आहे, पर मी काम. नाही नाही, तुम्हाला तसं वाटत असेल तर सांगा मला. म्हणजे वागतात तर तशीच तुम्ही सगळी. अरे काय चाललंय इथं, काय बोलतोयस तू? अनुभवातनच बोलतोय सरकार मी. मॅडमचे चांगलेच अनुभव आहेत मला. सुजय, राहू देत आता, बास कर. अगं पण कुणी बोलून ना बोलून काय होणार आहे का? हा, ते लोक येत्याल आणि बाळाला घेऊन जात्याल. मग हे काय थांबणार आहे का? हा, काय गया आप्पे, हा तू थांबवणार आहेस का हे? मावशी, बघूया आपण काय करता येतं ते. बघूयात. स्वप्नील, ऐकलंस का? बघूयात म्हणती. बघ आता कशी हात वर करायला लागली ती. एक मिनिट मावशी, कुणी हात नाही वर करत आहे. माझा अपर्णावर विश्वासच नाहीये. पण सरकार, तुम्ही मला शब्द दिलाय की बाळाला तुम्ही या घरातून जाऊ देणार नाही. नाही जाणार. वा, आता सरकारमध्ये पडल्यावर विषयच संपला दादा. तू बिंदाच राहा. अप्पे, तू काल काय म्हणालीस मला माहिती आहे ना? हो सरकार, मला माहिती. माझा विश्वास आहे आप्पीवर. मीना काका, आपण जरा जास्तच विश्वास टाकला का रे अपर्णावर?
मग काय तर घरातल्या सगळ्यांच्या नाड्या तिच्या हातात देऊन टाकल्यात मग ती करते स्वतःची मनमानी. अगं ते सगळं सोडा, पण बाळाचं काय होणार? आई ते कुणालाच माहित नाहीये. काय नाही सगळ्यांना माहितीये, पण कुणी बी बोलत नाहीये. अधिकारी आले वाटतं.